राज्यातील शेतकऱ्याचे कांद्याला व मक्याला भाव मिळत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज येवला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहेत। या मोर्चामध्ये प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू स्वतः सहभागी झालेले आहेत। अहो, काय सांगाल, हा आजचा मोर्चा कशासाठी आहे? कांदा उत्पादक शेतकरी आणि मका उत्पादक आहे एकंदरीत हा जर भाग जर पाहिला तर कांद्यासाठीच खऱ्या अर्थानं आणि मक्यासाठी आता थोडा थोडा मका इकडे वाढत आहे आणि काही प्रमाणात द्राक्ष। कित्येक वर्षापासून 7वी-8वी पासून ऐकतो मी कांदा उत्पादक शेतकरी कमी भावानं रस्त्या तळाले गेला आहे। पण बातमीमध्ये मात्र गृहिणीच्या डोळ्यातलं पाणी दाखवलं जातं। आमचं रक्त आटते हे सरकारला दिसत नाही, तुम्हाला पण दिसत नाही, याचं दुःख आहे। आणि म्हणून अपेक्षा आहे का लहान लहान गोष्टी आहे ना, जर परदेशात आमच्या कांद्याला जर 50-60 रुपये किलोचे भाव आहे 70-80 किलोपर्यंत, तर तुम्ही तर आम्हाला सबसिडी द्यायला पाहिजे। सबसिडी देऊन कांदा परदेशात द्यायला पाहिजे। म्हणजे मोदी साहेब काय म्हणायचे, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया, पण कांदा बसत नाही काय मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियामध्ये? निर्यातीसाठी का सबसिडी देत नाही? उलट तुम्ही निर्याती बंदी करून टाकली। उलट माझं तर असं म्हणणं आहे का पूर्ण आखाती देश म्हणजे अरब गिरब कंट्री जर पाहिली तर इथं कांद्याला नेहमीच मागणी असते। आम्ही जर तशा प्रकारचं निर्यातीचं धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्याचं केलं तर आज रस्त्यावरून लढायची गरज पडली नसती, सरकारच्या त्याच्यातल्या खिशातले पैसे गेले नसते। साध्या गोष्टी आहे। नाफेड अजूनही सांगतोय ते प्रायव्हेट ठिकाणी खरेदी करतं, एपीएमसीत का खरेदी करत नाही? कोणाच्या खिशात पैसे जातं? आणि एवढी जर हरामी चालत असेल तर आम्ही काही नामर्द नाही आहे। आम्ही कधी का आता बगर शस्त्राचे निघालो, समोर शस्त्र घेऊन निघू। अवकाळी पाऊस आणि काही मध्यंतरीच्या जे आसमानी संकट होते त्याच्यामुळे मुळातच कांदा नुकसान मोठं झालं होतं। त्यातून थोडाफार कांदा शिल्लक आहे आणि त्यालाही भाव मिळत नाहीये। याला नेमकं सरकार जबाबदार? बिलकुल त्यांचं आयात निर्यात धोरण जबाबदार आहे ना। सगळ्यात महत्वाचं काय आहे का शहरातल्या लोकांना कांदा स्वस्त द्यायचा आहे। ज्यांना 8वा वेतन आयोग भेटतं, ज्याच्या घरी 2.5 लाखाचा पगार जाते, त्याला कांदा स्वस्त भेटला पाहिजे। आणि मग त्याला कांदा स्वस्त भेटण्यासाठी सरकार शेतकऱ्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या खिशात हात घालतंय। साले चोर आहे। तुम्हाला कांदा स्वस्त द्यायचा असेल तर स्वस्त धान्याची दुकानं उभे करा। जसं स्वस्त धान्य दुकानातून कांदा द्या ना तुम्ही, गरीबाले कांदा तुम्हाला स्वस्त द्यायचं असेल तर द्या ना राशन कार्डावर, कोणी नाही म्हटलं। पण तुम्ही आमच्या खिशात हात घालून तुम्ही कांदा कसा स्वस्त करताय? ही तर दरोडेखोरी झाली ना। आणि मग शहराला जपायचं असन तर ग्रामीणवाल्यानं मतं मारताना दाखवलं पाहिजे ना त्यांना पण। हे पण तसेच शेतकरी आमचे, यांना झेंडा प्यारा असतं। निळा दाखवला का पयाले, भगवा दाखवला का गेले तिकडे, हिरवा दाखवला का गेले, पिवळा दाखवला का गेले। झेंड्यानं आमचं मत पलटून जातं, त्याच्यानं सरकारला सोपं झालं। राज्यभरात आपण मागे आंदोलन केले होते, नागपूरलाही मोठं आंदोलन केलं होतं, कर्जमाफीसाठी आपलं आंदोलन होतं। कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र कुठेतरी शेतकऱ्यांना अटी शर्ती लावून ती झाल्याचं म्हटलं जातं। आणि अटी शर्ती लावायलाच पाहिजे। तर काय कलेक्टरला काय कर्जमाफी देणार? काय आमदाराला कर्जमाफी देणार? मंत्र्याला देणार? तुम्ही अधिकार गावच्या तलाट्याला द्यायची गरज आहे का? द्यायची गरज आहे? आता अटी शर्ती लावाच लागेल ना। तुम्ही सांगा इथं बिल्डर आहे आणि एक मोठा व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्याला कर्जमाफी द्या, त्याच्या गरीबाला पैसे वाढवून द्या ना तुम्ही। तिथं लावाच लागेल, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही। पण विनाकारणच्या अटी शर्ती लावू नये। जो शेतकरी आहे प्रॉपर, आता शेतकऱ्यामध्ये पण वर्ग आहे, एक व्यापारी शेतकरी आहे, बिल्डर शेतकरी आहे, राजकारणी शेतकरी आहे, अधिकारी शेतकरी आहे। शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न आहे, कांदा असेल मका असेल भाव नाही। मात्र कुठेतरी या प्रश्नांना बगल देऊन कॅप्टन खरात सारख्या माणसाला पुढे आणले जाते। कोणा दिली बगल? कोणा दिली? राजकारण्यांनी। तुम्ही दिली, मीडियावाल्यांनी। तुम्ही रोज थोबाड दाखवता त्या कॅप्टनचं। त्या भोंदू बाबानं जेवढं वाईट केलं तेवढं तर सरकारनं वाईट केलं, त्यानं तर वाईट केलंच। पण सरकार रोज 12 ते 13 शेतकरी आत्महत्या करतं ना। तुम्ही सांगा, कापसापासून सोयाबीन पासून तर कांद्यापासून तर मक्यापर्यंत, इव्हन द्राक्षापर्यंत गेलो तर काय याचे हाल चांगले आहे का? विचारा शेतकऱ्याला। का लावलेले पैसे जर निघत नसन तर माझं म्हणणं आहे तुम्ही 10 आमचा कांदा टीव्हीवर दाखवला काऊन नाही, भोंदू बाबा दाखवल्यापेक्षा? पण तुम्हाला माहित आहे चलान इसमें है, पैसे इसमें मिलता है, न्यूज इसमें चलती है। तुम्हाला खारट तुरट गोष्टी दाखवायच्या असतं ना। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह
राज्यातील अनेक मंत्र्यांचे त्या बाबाबरोबर फोटो आहेत. आता तुमचा माझ्यासोबत फोटो काढला तुम्ही आता आणि तुम्ही तिकडे जाऊन काही लफडं केलं तर काय मी बेकार आहे का? आता आम्हाला काय माहित तुम्ही कशी आहे काय तर. आता भोनू तो मंदिरात बसला असन नेलं असन कोण. आता इकडल्या एखाद्या कार्यकर्त्यानं मला कदाचित त्या भोंदू बाबाकडे नेलं असतं तर काय मी बेकार होतो का? असं थोडं असतं राव. आजच्या कुठे काय आंदोलनातून करंट काय लावताय? इशारा देणार आहेत? आम्ही सरळ सांगतोय का आम्ही फार शांततेनं करत असताना आमच्या डोक्यात भगतसिंग कधी जागृत होईल. हम दांडी यात्रा भी निकाल सकते हैं और टाइम गिरा तो बंदूक भी निकाल सकते हैं. चीर के फेक देंगे साले को सरकार. तर हे होते प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू. आमच्या हद्दीत दांडी यात्राही करू शकतो आणि हत्यार घेऊन चिरून फेकून देऊन सुद्धा आम्ही या सरकारला इशारा देतो आहे. आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून कांद्याला व मक्याला चांगले भाव मिळावे यासाठी हे आजचं आंदोलन बच्चू कडू यांच्या नेतृत्वात होत आहे. संदीप जेजूरकर, एबीपी माझा, येवला, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.